हे बघा मस्त असा वॉटरमेलन ज्यूस तयार आहे, फ्रेश एकदम थंड. कारण की इकडे गुजरातमध्ये अजूनही खूप ऊन आहे, पाऊस बिलकुल पण पडलेला नाही आहे. महाराष्ट्रात खूप झालेला आहे पाऊस काही काही ठिकाणी बऱ्यापैकी. तर आम्ही छान असं घरच्या घरी आज सुट्टी असल्यामुळे वॉटरमेलन ज्यूस बनवला आहे आणि इथे पण आहे. आम्ही दोघं मस्त एन्जॉय करतोय कारण की गरमीच तेवढी आहे. चला, याची रेसिपी मी आत्ता जस्ट शेअर केली आहे, तुम्ही पण नक्की बघा. आणि ऊन लागत असेल तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे गरमी होत असेल तर नक्की करून बघा. कसा वाटला व्हिडिओ शेअर करा. इथे ना मी थोडेसे टरबूज कापून घेतलं होतं आणि मोठे मोठे पीसेस ठेवले. त्याच्यामधले ज्या बिया आहेत ते मी थोड्या वेळाने काढून घेईल सगळे. बट एका मोठ्या वाटीमध्ये कटोरीमध्ये मोठ्या मी सगळे मोठे मोठे पीसेस कापले होते आणि आता याला मी मिक्सरमध्ये टाकणार आहे. याचे ज्यूस बनवायचं आपल्याला, त्यामुळे तर मिक्सरमध्ये हे पूर्ण टाकून घेऊया. आणि जर त्याच्यामध्ये काही बिया थोड्याफार आल्या जरी तरी काही हरकत नाही आहे, कारण की ते जेव्हा आपण गाळून घेतो तेव्हा ते सगळं निघून जातं. आता याच्याबरोबरच आपल्याला टाकायचं आहे थोडंसं, मी याच्यामध्ये बर्फ टाकणार आहे. आणि अजूनही इथे भरपूर असं ऊन आहे, त्यामुळे खूप गरमी होते ड्राय स्टेट असल्यामुळे. आणि हे बघा बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत मी आणि साखर टाकली आहे एक छोटीशी वाटी. आता याला ग्राइंड करून घेतलं आहे आणि काही अशा पद्धतीने छान मस्त कलर पण आहे आणि एकदम नॅचरल, काहीच वेगळं नाही. आता थोडेसे मी याच्यामध्ये ना कट करून ठेवलेले होते टरबूज आणि त्याच्यातल्या बिया पण काढलेल्या आहेत. आणि ते जेव्हा आपण टरबूजचा ज्यूस पितो त्याच्यानंतर ते मध्ये मध्ये थोडेसे चावण्यासाठी येतात, तर ते छान लागतात. त्याच्यामुळे मग आता मी हे याच्यामध्ये गार्निश करण्यासाठी थोडेसे कापून ठेवले होते. बाकीच्यांचा तर मी ज्यूस बनवला होता. आता आपण जो ज्यूस बनवला आहे थंड आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकलेले होते. आता तो या दोघाही ग्लासमध्ये आपण ओतून घेऊया छान मस्त. कारण की आम्ही पिणारे दोघंच आहोत आज घरी. आज आमच्या दोघांनाही सुट्टी असल्यामुळे आम्ही आज आरामात सगळ्या गोष्टी, फक्त खाण्यापिण्याचाच दिवस असतो आमचा सुट्टीचा म्हणजे. तर याच्यात हे दोन्ही पण मी छान असं ग्लास भरून घेते व्यवस्थित. आणि हे उरलेले जे टरबूजचे तुकडे आहेत थोडे थोडे ते पण मी याच्यामध्ये टाकून घेईल. म्हणजेच काय की टेस्ट पण छान लागते आणि जे उरलेले आहेत ते वाया पण जाणार नाही. आणि तुम्ही जेव्हाही प्यायचं असेल तर इमिडिएट बनवा आणि प्या, याला स्टोअर करू नका, नाही तर काळं पडतं आणि टेस्ट ना मग चांगली लागत नाही. जितकी नॅचरल आत्ता चांगली लागेल तेवढी. तुम्ही नक्की बनवा आणि सांगा कसं लागतं.